पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जिल्हा प्रमुखांची एकत्रित खलबतं, निवडणुकीची रणनीती ठरणार। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे। एकीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं 55+ नारा दिला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील निवडणुकीची रणनीती आखली जाते। धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली असून महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी दिली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की महाविकास आघाडी ही एकत्र येऊन लढावी। सगळ्यांचा आमचा राजकीय मतभेद असणारा पक्ष एकच आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। आणि त्याच्या विरोधामध्ये धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असा लढा उभा राहावा ही आमची मानसिकता आहे। आणि नुकतंच आम्ही आता 4-5 पक्षाचे प्रमुख बसलो होतो आणि 4-5 पक्षाच्या प्रमुखाने ती अनुकूलता दाखवलेली आहे। महाविकास आघाडी झाली समजा तर शिवसेना किती जागांवरती उमेदवार देईल आणि किती जागांवरती आपण दावा केलेला आहे, म्हणजे मागणी करतो? तो अजून विचार पूर्ण झालेला नाही। स्थानिक पातळीवर आमचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, ज्येष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील। मग शुभांगीताई, मी उपनेते म्हणून ज्येष्ठांची चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? कारण राज्यात उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे यांची लवकर युती जाहीर होण्याची शक्यता आहे। असं असताना स्थानिक पातळीवर त्यांच्याशी काही चर्चा झाली? वातावरण तर सगळ्यांना माहिती आहे, आता फक्त आता आरवण्याचं बाकी आहे। युतीची घोषणा कोणत्याही क्षणी राज्यात होईल आणि दोन्ही पक्षप्रमुखाच्या आदेशावर चालणार आहेत। मुंबईत शिवतीर्थावर घोषणा झाली, मातोश्रीवर घोषणा झाली, म्हणजे सगळीकडे झाली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।